अद्यापपर्यंत सांगितलेलं नाही। हातपाय तोडण्याची भाषा केली जाते, महसूलला कशा पद्धतीनं वेठीस धरलं जातं, कारवाईला कशा पद्धतीनं कारवाई करत असताना अधिकारी किंवा कर्मचारी असेल यांना कशा पद्धतीनं दबावाखाली आणलं जातं हे या रेकॉर्डिंग मधून दिसून येतं। एवढंच नाही तर एका नामांकित हॉस्पिटल संगमनेर येथील यांना सर्टिफिकेट बदलायसाठी, सर्टिफिकेट न देण्यासाठी किंवा सर्टिफिकेट बदलून देण्यासाठी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी दबाव आणला जातो डॉक्टरांवर हे देखील या रेकॉर्डिंग मधून पुढे येत आहे। खऱ्या अर्थानं ज्या पक्षाचा हा नेता आहे म्हणून मिळवतोय, ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मिळवतोय, त्या पक्षाची या ठिकाणी या माध्यमातून खऱ्या अर्थानं बदनामी होते। अनेकदा आपण त्या पक्षाच्या श्रेष्ठींकडे, वरिष्ठांकडे देखील ही तक्रार केली, परंतु त्यांचं देखील अद्यापपर्यंत कुठलंही मत आलेलं नाही। हरकत नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु जनतेला वेठीस धरण्याचा अधिकार या लोकांना नक्कीच नाहीये। आणि तुम्ही जर घरात लोकांना हातपाय तोडायच्या भाषा करत असाल किंवा त्याचा मर्डर करा, त्याला ठोकून काढा आणि त्याचा जामीन मी करून देतो, ते आम्ही पण बघितलं, संगमनेरकरांनी देखील हे बोललं आहे। तुम्ही कशा पद्धतीनं आरोपींना पाठीशी घालता आणि कशा पद्धतीनं तुम्ही लोकांकडे जाऊन त्या कोर्टात चक्रा मारता